नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मित्रांनो महायुक्त सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न जोडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांच्या बँककडून 2 लाख रुपयापर्यंत घेतलेला पीक विमा कर्जावरील लागणार तारतूंत शुल्क माफ होण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ असा की शेतकरी मित्रांनो, याच्या अर्थाखाली आता कर्ज घेण्यासाठी हे अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, या निर्णयाच्या अधिकृत पात्रता देखील प्रशासित झाल्याचे पूर्व शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज घेण्याला तारतून शुल्क भरावे लागण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. ही रक्कम काही शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक भार ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. तर काही वेळा शेतकऱ्यांना हवे असतील तर कर्ज देखील नसेल किंवा वेगळे कर्ज मिळत नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता या निर्णयाला लागून झालेले 2 लाख रुपये शेतकरी मित्रांनो रुपयांचे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारतीने शुल्क भरावे लागणार नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर 2 लाख रुपये घेतले तर त्याचं व्याज भरावं लागणार नाही शेतकरी मित्रांनो. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे सोपे आणि वेगात होईल शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो. अखेर 2025 या वर्षातील लवकरच सांगता होणार आहे की नव्या वर्षाला सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, दरम्यान तर यावर्षी सांगण्यात व्हायचे म्हणजे की शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. ती म्हणजेच की नव्या वर्षात शेतकऱ्यांना दुहेरी भेट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. या 2 मोठ्या योजनेचे पैसे 2026 मध्ये शेतकरी मित्रांनो म्हणजे चालू आहे शेतकरी मित्रांनो. या चालू वर्षात अगदी शुल्कविच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही आपणास सांगू शकतो की शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू शकतो की PM किसान योजनेचा 21वा हप्ता वितरण झाल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान 21वा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांनी नमो किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. पण मात्र असे काही झाले नाही शेतकरी मित्रांनो. आणि यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, नमूचा हप्ता कधी येणार आहे शेतकरी मित्रांनो? मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात 1 जानेवारी 2026 रोजी PM किसान योजनेचे पात्र शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 8वा हप्ता दिला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो. 26 जानेवारी रोजी शेतकरी मित्रांनो, अपघात याबाबत फडणवीस सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही आलेली आहे शेतकरी मित्रांनो. याशिवाय कृषी मंत्रालय, दत्तात्रय भरणे याच्या किंवा कृषी विभागाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत अपडेट आलेले नाही शेतकरी मित्रांनो. पण मीडिया रिपोर्टमध्ये या योजनेचे पुढील हप्ता लवकरच राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. नक्कीच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नव्या वर्षात शेतकरी मित्रांनो या वर्षात सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले तर याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो. दुसरीकडे PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 22वा हप्ता शेतकरी मित्रांनो हप्ता वितरण शेतकरी मित्रांनो या वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. मागील काही वर्षांमध्ये डिसेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यातील अवकाळी पावसाळ्यामुळे संत्रा बागांवर मोठा फटका बसलेला आहे शेतकरी मित्रांनो. उभी पीक झुकलेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला बिटक झालेली आहे शेतकरी मित्रांनो. या संकटातून वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा आणि आट्टी भागातील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलेले आहे शेतकरी मित्रांनो. किती पॅकेज जाहीर केलेले आहे ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. संत्रा या उत्पादनासाठी विशेष पॅकेज जाहीर केलेले आहे शेतकरी मित्रांनो. सरकारने
पॅकेज अंतर्गत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 12 करोड शेतकरी मित्रांनो 12 करोड 38 लाख रुपयांची मदत मंजूर केलेली आहे शेतकरी मित्रांनो. ही मदत जिल्हाधिकारी वर्धा आणि नागपूर विभागाच्या अधिकृत परवाभानुसार जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. या निधीचा लाभ 315 गावातील 8,999 शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. नुकसानग्रस्त क्षेत्रात अंदाजे 5,506 हेक्टरी आहे शेतकरी मित्रांनो. मदत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारा ट्रान्सफर करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. ज्याच्यामुळे पैसे मिळवण्याची प्रक्रिया आणि सोपी आणि सुलभित होणार आहे शेतकरी मित्रांनो. सरकारने निश्चित केलेले करण्यात येणार आहे की शेतकरी मित्रांनो महत्वाच्या निर्णयाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने हे फाळणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. हे कोणत्याही लाभार्थ्यांना दुसरी किंवा त्रास होणार नाही शेतकरी मित्रांनो. निधीचा उद्देश दिला आहे की शेतकरी मित्रांनो ज्यांच्या करण्यासाठी तपासणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. मदत टप्प्याने झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी मध्ये शेतकरी मित्रांनो मदतीचा तपशील जिल्ह्याने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो विभागाच्या वर्धा जिल्ह्यातील अवकाळी पावसाळ्यामुळे संत्रा बागाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती शेतकरी मित्रांनो. त्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या शेतकरी मित्रांनो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांना सरकारकडे मदत दिली जायची आवश्यक दिले होते शेतकरी मित्रांनो. आश्वासन दिले होते शेतकरी मित्रांनो. त्यानुसार ही मदत आता जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो ही मदत शेतकऱ्यांसाठी फायदा देण्यासाठी दिलासादायक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळत आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी मित्रांनो निधी मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता या मदतीमुळे आपले बाग काम करू शकतो शेतकरी मित्रांनो. पुन्हा शेतीतील पुढील हंगामासाठी तयारी करू शकतात शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो तसेच सरकारने केलेल्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा विश्वासीय आणि धैर्य मिळेल अशी शेतकरी मित्रांनो 12 करोड 38 लाखांचे रुपयांचे निधीमुळे वर्धा जिल्ह्यातील संत्रा उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल शेतकरी मित्रांनो. हे पॅकेज शेतकऱ्यांना पूर्ण जीवनास मोठा आधार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.